नमस्कार. आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी सांगणार आहे. हे गव्हाचं पीठ आहे. हे मी भाजत आहे. हे खरपूस भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती. ह्याच्यामध्ये थोडंसं गरम झाल्यानंतर तूप टाकायचं आहे भाजण्यासाठी आणि एकदम खमंग असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ 1 वाटी गव्हाचं पीठ आहे हे. अशा मी 2 वाट्या गव्हाचं पीठ भाजणार आहे आणि मग त्याच्यामध्ये सगळं बाकीचं साहित्य कसं काय टाकायचं काय नाही ते सगळं तुम्हाला दाखवून मी लाडू बनवणार आहे आज. ते हे गव्हाचं पीठ आहे. आपण जे नॉर्मली सगळे बेसनच्या पिठाचे म्हणजे चण्याची डाळ दळून त्याच्या पिठाचे मोदक लाडू बनवतो दिवाळीसाठी, तर मी गव्हाच्या पिठाचे बनवून दाखवणार आहे. तर बघा तुम्ही कसे मी बनवते ते. ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये हा चमचा अशी 2 चमचे मी तूप टाकलेलं आहे भाजण्यासाठी. हे बघा तूप टाकलेलं आहे. आता थोडं पीठ गरम झाल्यावर मी हे तूप टाकले आणि खमंग असं मी भाजून घेणार आहे. हे बघा अशा मी ह्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत पिठाच्या, त्या मी खमंग अशा भाजणार. जसे आपण बेसनचे लाडू बनवतो तसेच आहेत, फक्त हे गव्हाचं पीठ आहे. हे बघा असं खमंग मी भाजून घेणार आहे. अगदी व्यवस्थित मंद आचेवर खमंग भाजून घ्यायचं छान अगदी. हे बघ असं सगळं म्हणजे त्याला कुठलीच गुठळी राहणार नाही, असं खमंग भाजून घ्यायचं. भाजताना त्या गुठळ्या असतील ते आपण चमच्याने घालवून टाकायच्या. तर मी हे भाजून घेते खमंग असं. तर ह्या वाटीचं माप आहे, ही वाटी आहे. ह्या वाटीने मी 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि हे बघा हे खरपूस असं खमंग मी भाजलेलं आहे. हे बघा खमंग हे भाजून घेतलेलं आहे मी एकदम व्यवस्थित अगदी बघा मस्त छान. आणि ह्याच्यामध्ये आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. काय काय ड्रायफ्रूट्स टाकणार ते सगळं, वेलची जायफळ फळ ह्याची पूड पण टाकणार आहे आणि मग पिठी साखर मिक्स करणार आहे. तर मी तुम्हाला हे दाखवणार आहे सगळं. आता काय काय टाकणार ते पण दाखवते. तर त्याच्यामध्ये मी आता हे बेदाणे घेतले आहेत म्हणजे मनुका ह्या टाकते, अख्ख्याच टाकते मी, कापून वगैरे काय घेतलेलं नाही आहेत. तर त्या टाकते मी आता ह्याच्यामध्ये मी ह्या चारोळी घेतलेल्या आहेत त्या टाकून देते. हे बदाम आणि काजूचे काप आहेत, बदाम आणि काजू. हे बघा हे टाकते आणि ही पिठी साखर आपल्याला जसं गोड हवं तशी मी ही पिठी साखर घेतलेली आहे. आणि हे तूप आहे गरम करून घेतलेलं, हे तूप पण त्याच्यावर मी टाकणार आहे. पहिलं हे मिक्स करते, सगळं मिक्स करून देते. जायफळ पूड पण टाकायची आहे. हे सगळं मी मिक्स करते. हे बघा सगळं मिक्स केलं. हे ड्रायफ्रूट सगळे टाकलेले आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे काय हवं ते ड्रायफ्रूट्स टाका तुम्ही. ही काजू बदाम मनुका चारोळी सगळे टाकलेले आहे. ही त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड टाकते मस्त वास येण्यासाठी. ती पण मी टाकलेली आहे वेलची आणि जायफळची पूड. आणि हे तूप टाकून मी कसा खमंग वास आलेला आहे. आणि त्यामध्ये पिठी साखर टाकते, जसं आपल्याला गोड हवं तसं टाकून घेते. लाडू कसे गोड हवे तसे आणि मिक्स करून घेते. जेवढं आपल्याला गोड हवं तेवढं आपण त्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे. तर मी आता ही पिठी साखर मिक्स करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की बेसनचं पीठ न घेता आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण सेम लाडू होणार आहेत. आवडीनुसार पेस्ट थोडीशी टाकते अजून. हे बघा असं गोळा होतो बघा, असा गोळा होतो बघा. म्हणजे पीठ चांगलं भाजलेलं आहे आपलं गव्हाचं.
मिक्स झालेलं आहे आपली साखर. आता तूप टाकून मी त्याचे लाडू वाळून घेणार आहे. तूप टाकून मिक्स करून घेते. बघा तूप टाकलेलं आहे. त्याला हवे तसे आपण साईजप्रमाणे, जसे मोठे लहान कसे हवे तसे आपण. हो बाबा, दिसते एक डिश. हे बघा असे साईजप्रमाणे आपण लाडू करून घ्यायचे. हे बघा असे किती सुंदर लाडू, छान. बघा कसा लाडू आला. हां, ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं आहे. बघा आपल्याला जशी साईज पाहिजे तशा साईजप्रमाणे आपण करायची. हे बघा झटकीपट लाडू होतात. फक्त पीठ चांगलं भाजलं ना तर लाडू एकदम चांगले होतात. आणि त्याच्यामध्ये सगळे आपण ड्रायफ्रूट जे असते आपलं ते सगळं टाकायचं, पिठी साखर टाकायची. आणि हे पोटाला गव्हाचं पीठ असल्याकारणाने पोटाला पण हे भाजत नाही, तर चांगले असतात. पचायला पण चांगले. गव्हाचं पीठ असल्याकारणाने गव्हाचं पीठ खमंग असं भाजून घेतलेलं आहे. तर असे मी हे गव्हाच्या पिठाचे लाडू बनवलेले आहेत बघा. जर तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन ज्या काही व्हिडिओ येतील, रेसिपीज येतील, कुठल्या काय नवीन त्या तुमच्यापर्यंत पटापट पोचतील. तर हे माझे लाडू असे आहेत. हे बघा मी बनवते. तर नक्की तुम्ही आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही कसे बनवतात ते पण मला सांगा. हे माझे लाडू मी असे बनवलेले आहेत गव्हाच्या पिठाचे. हे बघा असे. आवडले तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी दरवर्षी हे असे गव्हाचेच लाडू पीठ भाजून खमंग असं पीठ भाजते, त्याच्यात सगळं प्रकारचे ड्रायफ्रूट्स टाकते, चारोळी, मनुका सगळं टाकते, आणि असे मी तुपामध्ये बांधून घेते. दरवर्षी असे मी गव्हाच्या पिठाचेच लाडू बनवते. तर असे मी आता हे पटापट बनवून घेते. हे बघा कसे पटापट माझे लाडू कसे होतात बघा. छान होतात. पीठ चांगलं भाजल्या कारणाने लाडू पण चांगले होतात. झटकीपट. हे बघा. आणि हे थोडेसे असे वाळले ना, म्हणजे कोरडे झाले ना हवेवरती, तर चांगले होतात. तुटत नाही, फुटत नाही, काय नाही. थंड झाल्यानंतर डब्यात भरून ठेवायचे आणि दिवाळी साजरी करायची. हो की नाही मैत्रिणींनो? हे बघा कसे लाडू. बेसनचं पीठ न घेता गव्हाचं पीठ आहे. तर मैत्रिणींनो, हे असे गव्हाच्या पिठाचे माझे 2 वाटी गव्हाचं पीठ भाजून मी लाडू बनवलेले आहेत. तर बघा कसे वाटले तुम्हाला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता मी इथेच व्हिडिओमध्ये थांबवते. धन्यवाद.